यंदाच्या बजेटमध्ये आपण काय अपेक्षा करू शकतो चला पाहूया. बजेट डे म्हणजे फक्त घोषणा नाहीत, तर ते आपल्या पैशांचं फ्युचर ठरवतात. कोणत्या वस्तू महाग, कोणत्या वस्तू स्वस्त हे बजेटमध्ये समजतं. सर्वात मोठी अपेक्षा आहे मध्यम वर्गीयांची. कर कमी व्हावा, डिडक्शन वाढावं आणि सेव्हिंग्सला प्रोत्साहन मिळावं. म्हणजे टॅक्स स्लॅब मध्ये बदल, एटीसी लिमिट वाढ आणि न्यू टॅक्स रेजिमी सवलत. मध्यम वर्गीयांना दिलासा मिळाला तर कन्झम्पशन मध्ये वाढ होते. घर खरेदी करणाऱ्यांसाठी सरकार काही मोठ्या घोषणा करू शकतात. होम लोन, इंटरेस्ट सवलत आणि हाऊसिंग अफोर्डेबल स्कीम. रिअल इस्टेट म्हणजे ग्रोथ आणि जॉब्स दोन्ही. इन्व्हेस्टर्स साठी एलटीसीजी आणि एसटीसीजी मध्ये टॅक्स बेनिफिट मिळावा अशी अपेक्षा आहे. एमएसएमई आणि बिझनेसेस साठी इझी लोन, जीएसटी सवलत आणि डिजिटल सपोर्ट अपेक्षित आहे. एमएसएमई म्हणजे भारताची बॅकबोन इकॉनॉमी. शेतकऱ्यांसाठी एमएसपी वाढ, सबसिडीज आणि रुरल डेव्हलपमेंट स्कीम अपेक्षित आहे. इन्फ्रास्ट्रक्चर, रोड, रेल्वे, एअरपोर्ट आणि ग्रीन एनर्जीवर जास्त खर्च होऊ शकतो. यामुळे जॉब्स आणि इकॉनॉमिक ग्रोथ वाढते. गव्हर्नमेंट स्पेंडिंग म्हणजे इकॉनॉमिक ग्रोथ. तुम्हाला काय वाटतं या बजेटमध्ये कोणत्या सेक्टरला जास्त बूस्ट मिळेल? कमेंट मध्ये सांगा. भेटूया पुढच्या भागात. धन्यवाद.